विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांची कळमनुरी येथे कॉर्नर सभा। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांची काल कळमनुरी शहरात कॉर्नर सभा घेतली। यावेळी कळमनुरी शहरातील अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून डॉक्टर दिलीप म्हस्के यांना जाहीरपणे पाठिंबा दिला। गावोगावी आम्हाला जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे। गेल्या मागील विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार 2 नंबरवर राहिला होता। यावेळेस मात्र वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नक्कीच 1 नंबरला निवडून येणार असा विश्वास त्यांनी यावेळी कॉर्नर सभेत बोलताना सांगितले। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांनी पुढे बोलताना सांगितले की आपल्या कळमनुरी विधानसभेसाठी मागील 2 वेळेस बाहेर गावून येणाऱ्या आमदारांनीच राज्य केले व आपल्या कळमनुरी विधानसभेला लुटले। विकासाचे कोणतेही काम न करता स्वतःचा विकास केला। यावेळी त्यांनी बोलताना आवर्जून स्वर्गवासी राजीव सातव यांचे नाव घेऊन कळमनुरी विधानसभेचा विकास केला। ते फक्त राजूभाऊ सातव यांनी केला। राजूभाऊ सातव यांच्या निधनानंतर कळमनुरीचा विकास खुंटला, कोणताही विकास झाला नाही असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले। यावेळी हजारो कार्यकर्ते कॉर्नर सभेला उपस्थित होते। बेधडक 24 तास न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी अतिक आत्तार।